मला काय वाटलं हे फक्त एक बंधन आहे, हा फक्त एक धागा आहे. अहो, विचाराच्या प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला मणिमंगळसूत्राचं महत्व काय आहे. अहो, या मंगळसूत्राचं महत्व या विश्वात अगाध आहे. मंगळ म्हणजे पवित्र आणि सूत्र म्हणजे धागा. पवित्र अशा धाग्यात काळ्या मण्यांची केलेली गुंफण म्हणजे हे मंगळसूत्र होय. आणि या मंगळसूत्राच्या या दोन वाट्या म्हणजे साक्षात शिव आणि शक्तीचं स्वरूप होय. ज्यावेळी एक पुरुष एका स्त्रीच्या कंठी मंगळसूत्र धारण करतो ना, त्यावेळी ब्राह्मणांच्या साक्षीनं या दोन वाट्यांची म्हणजे साक्षात शिव आणि शक्तीची हळद आणि कुंकू घालून पूजा केली जाते. त्या शिवशक्तीला साक्ष ठेवून एक पुरुष एका स्त्रीच्या कंठी मणिमंगळसूत्र धारण करतो ना, त्यावेळी ती फक्त एक सामान्य स्त्री राहत नाही, तर ती एक पतिव्रता, ती एक आर्य लग्ना, ती एक सौभाग्यवती स्त्री म्हणून या विश्वात गणली जाते. अहो, या मंगळसूत्राचं महत्व एवढं आहे, माहेरच्या कुलदेवतेची उपासना सोडून ती सासरच्या कुलदेवतेची उपासना करेपर्यंतचे आदान प्रदान हे मंगळसूत्र करतं. अहो, या मंगळसूत्राची लांबी तिच्या पोटापर्यंतच का असते? कारण त्या ठिकाणी अनाहत चक्राचं स्थान आहे. आणि ज्यावेळी या मंगळसूत्राच्या या दोन वाट्या म्हणजे साक्षात शिव आणि शक्ती या अनाहत चक्राला स्पर्शित होतात ना, त्यावेळी त्या सौभाग्यवती स्त्रीची आत्मिक शक्ती जागृत होते. आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचंय, कसं वागायचंय याचं पूर्ण ज्ञान हे मंगळसूत्र तिला जाणीव करून देतं. ती एक सामान्य स्त्री नाही, तर ती एक सौभाग्यवती स्त्री आहे. आणि प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीचा धर्म आहे, आपला नवरा हा आपला परमेश्वर होय. आपल्या नवऱ्याशी तिनं एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. मग आपला नवरा कसाही असू द्या, तो आंधळा, लुळा, पांगळा, गरीब, श्रीमंत किंवा व्यसनी असू द्या, आपला नवरा हा आपला परमेश्वर आहे. कारण एका स्त्रीच्या जीवनात लहानपणी आई वडील म्हणजे तिचे परमेश्वर, त्या परमेश्वराचं स्वरूप म्हणजे आई वडील होय. आणि लग्न झाल्यानंतर आपला नवरा या रूपानं तो परमेश्वर तिच्या जीवनात ते स्वरूप धारण करतो. मग प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीचा धर्म आहे आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहणं. तोच धर्म मी माझ्या जीवनात परिपूर्ण करते, कारण मी एक आर्य लग्न आहे, मी एक सौभाग्यवती स्त्री आहे. आणि माझा धर्म मला सांगतोय मी माझ्या सौभाग्याशी एकनिष्ठ आहे. आणि ते एकनिष्ठ पवित्रता ठेवण्यासाठी माझं शेवट झाला तरी चालेल, पण अखेरच्या श्वासापर्यंत मी फक्त माझ्या सौभाग्याशी एकनिष्ठ राहील. काय वाटलं मी तुला ओळखलं नाही?